जनतेने जनसेवेसाठी निवडून दिलेले नौकर हे जेव्हा स्वतःला मालक समजायला लागतात आणि त्यांच्या आहारी जाऊन जे शासकीय कर्मचारी भ्रष्टाचार करायला लागतात तेव्हा काय परिस्थिती होते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। शास्त्री चौक भंडारा येथे हा शास्त्री चौक पासून हा टाकडीला जाणारा रोड आहे। या रोडचे बांधकाम मागील 4-5 महिन्यापासून सुरू आहे आणि हे बांधकाम सुरू असताना एका बाजूचे बांधकाम झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूचे बांधकाम पूर्ण व्हायचे आहे। आणि हे जे बांधकाम झालेलं आहे हे एकदम भ्रष्टाचार पद्धतीने वापर करून हे बांधकाम झालेलं आहे। आपण बघू शकता तेव्हा हे गिट्टीवर आलेली आहे, इथे हे गिट्टीवर आलेली आहे आणि या बाजूला बघ हे जी गिट्टीवर आली आहे हा सर्व थोडं भ्रष्टाचाराचा प्रतीक आहे। आणि भंडारा शहरामध्ये हा असल्या प्रकारचा भ्रष्टाचार भरपूर ठिकाणी होत आहे। आणि त्याचबरोबर हे जे बघा त्याच्या बाजूला जे गट्टू फिट केलेले आहेत, हे जे या विभागाकडून गट्टू बघा, हे लेवलिंग म्हणजे संबंधित विभागाच्या इंजिनियर आणि कंत्राटदार यांनी डोकं आपलं गहाण ठेवून बांधकाम केलेलं आहे। आणि या संबंधित विभागाचे इंजिनियर जो हरामखोर इंजिनियर आहे त्यांनी जो जनतेचा पैसा जो खर्च केलेला आहे अवैधरित्या, त्यांना मी सांगू इच्छितो की हा जो पैसा जो खर्च झालेला आहे हा जनतेच्या टॅक्सचा पैसा खर्च झालेला आहे। आणि त्या हरामखोर इंजिनियरला मी सलाम ठोकतो की त्याने सर्वसामान्य हे भ्रष्टाचार केलेला आहे। आणि या विरोधात काँग्रेस पार्टीचे आणि भारतीय जनता पार्टीचे इतर कोणत्याही पक्षाचे जे राजकारणी लोक आहेत ते बोलायला तयार नाही। तसेच आमदार साहेब नरेंद्र बोंडेकर, खासदार साहेब प्रशांत पटोलेजी यांनी या भ्रष्टाचार विरोधात पुढाकार घ्यायला पाहिजे, पण ते कोणी पुढाकार घेत नाही। आणि पुढाकार न घेण्याचे कारण मुख्य म्हणजे आपले जे प्रधानमंत्री साहेब आहेत त्यांनी असं म्हटलं होतं सबका साथ आणि सबका विकास, याच गोष्टीचा सर्वजण पालन करीत आहेत।